हॅलो नमस्कार। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आणि हो, आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार। बऱ्याच दिवसानंतर आज एक रूटीन ब्लॉग शेअर करत आहे, म्हणजे दुपारपर्यंतचा ब्लॉग शूट केलेला आहे तो शेअर करते। आणि खूप दिवस झाले व्हिडिओ खूप पेंडिंग आहेत, त्याचं कारण सुद्धा मी सांगणार आहे। थोडे दिवस जाऊ द्या, मग एक प्रॉपर व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी ते शेअर करेल। तर इथे माझं सकाळचं जे रूटीन आहे, घरातलं सगळं आवरून झालेलं होतं। आणि मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं की घराबाहेर म्हणजे सोसायटीमध्ये जे हेल्पर्स येतात ना, ते बाहेरचं झाडू पोछा वगैरे करतात। पण मला आधीपासून सवय आहे की माझ्या घरासमोरचा एरिया हा मी स्वतः क्लीन करते। सकाळी जेव्हा घराला झाडू मारला तेव्हाच बाहेरचं सुद्धा मी दारासमोरचं जे काही एरिया आहे तिथे मी झाडू मारून घेते, कचरा वगैरे उचलून घेते आणि अशा पद्धतीने नंतर पोछा वगैरे लावते। उंबरठ्याची पूजा मी रोजच करत असते, तर आजही इथे उंबरठ्याची पूजा मी करते। छोटंसं म्हणजे स्वस्तिक आणि जी लक्ष्मीची पावलं मी लावलेली आहे त्याच्या अवतीभोवती छान रांगोळी काढते। आणि साईडला जागा आहे तर तिथे अगदी छोटीशी एक फूल का होईना पण रोज मी रांगोळी काढते। आणि गंमत अशी आहे ना की बऱ्याच वेळेला ती बाहेर काढलेली रांगोळी जी असते ना, ती जे हेल्पर येतात क्लिनिंगसाठी ते सगळं पुसून टाकतात। मी बऱ्याच वेळेला त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही माझ्या दारासमोर झाडू किंवा पोछा नाही मारला ना तरीही चालेल, पण ते काही ऐकत नाही। कारण ते ना काही दिवसानंतर ते चेंज होत राहतात ती लोक, तर जी नवीन येतात त्यांना माहीत नसतं आणि परत ते तेच चुकी करतात। तर सारखं त्यांना त्या गोष्टी सांगाव्या लागतात। तर नेहमी असं होतं आणि म्हणून बऱ्याच वेळेला ना ज्या दिवशी सणवार असतात किंवा काय त्यावेळेला मुद्दामूनच मी बाहेरची पूजा किंवा रांगोळी जरा उशिरा काढते, जेणेकरून ते पुसता यायला नको। तर इथे माझी रोजची जी उंबरठ्याची पूजा आहे ती झालेली आहे। त्यानंतर मग देवपूजा आटपून घेतली आणि मग आता आली मी सरळ स्वयंपाकाला। म्हटलं स्वयंपाक एकदा आटपून घेतला की बाकीचे एक्स्ट्रा कामं करायला मोकळे। तर आज स्वयंपाक खूप असं मला बनवावंसं वाटत नव्हतं, कंटाळा येत होता। कारण आता उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे ना काही कामं करायलाही खूप कंटाळा येतो। आणि आज छान वरण भात मी करणार आहे। तर वरण पण प्लेन वरण नाही, तर फोडणीचं वरण जे म्हणतात ना ते,
फोडणीचं वरण खरंच खूप मस्त लागतं आणि मला असं वाटतं की ते सर्वांनाच आवडत असेल. फोडणीचं वरण बऱ्याच जणांच्या घरांमध्ये रोज वरण भात केला जातो. माझ्या घरामध्ये तर असं काही नाही आहे. आम्ही भात खूप कमी खातो. सणवार असतात त्या दिवशी किंवा मग उपवास सोडायचा असेल तेव्हा किंवा मग कधीतरी असं वाटतं ना, गरमागरम वरण भात खायची इच्छा होते, भाजीपोळी खावीशी वाटत नाही किंवा घाई गडबड असते, तर फक्त त्याच दिवशी मी वरण भात करते. तर एका साईडला मी वरण करून घेतलं होतं आणि लगेच मी दुसऱ्या साईडला मस्त भात लावून दिलेला आहे आणि इथे आता वरणाला फोडणी देते आहे. तर आता फोडणीचं वरण म्हटलं तर सर्वांनाच रेसिपी माहिती असेल, तरी मी कसं बनवलं ते मी सांगते. तेल गरम झाल्यानंतर जिरं, मोहरी, हिंग आणि काय म्हणतात लसूण, त्यानंतर मग मिरची टाकली. कांदा छान झाल्यानंतर मग टोमॅटो वगैरे टाकला आणि इथे मी कढीपत्ता विसरलेले होते म्हणून मग नंतर मी तो ॲड केला. छान थोडंसं कांदा टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर हळद टाकली आणि त्यानंतर लगेचच जे वरण मी शिजवून ठेवलेलं आहे ते वरण ॲड केलं. चवीनुसार मीठ आणि छान 1-2 उकळी आल्यानंतर मग कोथिंबीर ॲड केली. बस साधं सिंपल पण खूप टेस्टी असं फोडणीचं वरण माझं रेडी झालेलं. त्याचसोबत खायला असे उडदाचे पापड तळलेले ना खूप मस्त लागतात. उडदाचे पापड किंवा मग नागलीचे पापड. तर अधूनमधून हे मी तळते. तळण खूप जास्त खायला नको मला माहिती आहे आणि माझ्या घरात ते लिमिटेडमध्येच असतं, पण जेव्हा फक्त वरण भात किंवा काही असतं ना तर अधूनमधून खायला खूप छान वाटतं. तर इथे जे नागलीचे पापड आहेत आणि थोडं उडदाचे पापड मी तळून घेतलेले आहेत. एका साईडला वरण मस्त होत आहे. तर असा साधा सिंपलच आजचा स्वयंपाक होता माझा. स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि इथे छान ऊन आलेलं आहे. सकाळचंच ऊन होतं हे. तर असंही उन्हामध्ये बसणं होत नाही आहे. तर म्हणजे आत्ता मी बोलताना हा ब्लॉग खूप उशिरा तुमच्यासोबत शेअर करते, पण हा जो ब्लॉग आहे ना तो खूप आधी मी व्हिडिओ शूट करून ठेवलेला आहे. कारण खूप सारे व्हिडिओ पेंडिंग आहेत आणि ते शेअर केले जात नाही आणि आता सध्या माझ्याने कुठलेही व्हिडिओ शूट होणार नाही आहेत. आणि जसं व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं त्याचं कारणही मी तुम्हाला नंतर सांगणार. तर आता इथे छान ऊन येत होतं, म्हणजे हा व्हिडिओ जेव्हाचा आहे ना तेव्हा थोडा थंडावा होता वातावरणामध्ये. तर इथे छान माझं एक रुटीन झालेलं होतं की थोड्या वेळ काय होईना पण इथे उन्हामध्ये बसायचं. तर इथे मी उन्हामध्ये बसून ना एक दिवस आधी मी मटर घेऊन आलेली होती छान. तर ते मटर मी इथे निवडत बसले होते, म्हणजे शेंगा छान वाटाणे वगैरे काढून ठेवते म्हटलं, तर ते काढत होती. आणि तुम्ही जर नोटीस केलं असेल तर मी काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओमध्ये जी काही शॉपिंग केलेली होती ऑनलाईन त्यामध्ये मी हे फ्रीजमध्ये ठेवायचे कंटेनर घेतले होते, ते दाखवलेले होते. तर खरंच खूप मस्त आहेत हे कंटेनर, म्हणजे इतके छान आहेत ना, याच्यामध्ये भाज्या वगैरे खूप मस्त राहतात. तर त्यातल्याच एका कंटेनरमध्ये आता इथे मी हे मटर सोलून ठेवते, म्हणजे दाणे वगैरे थोडे सोलून ठेवत आहे. फ्रोझन मी नंतर केले, म्हणजे हे जे बघतायत ना हे फक्त हिरवेगार मटर होते ना, तर म्हटलं ते असेही खायला छान वाटतात, फक्त भाजून मीठ वगैरे टाकून ना तव्यावरती होऊ द्यायचे तर ते खूप मस्त लागतात.
किंवा मग डायरेक्ट शेंगा पण तुम्ही तशा रोस्ट करू शकता, त्या पण खूप छान लागतात। पण हे मटर असं सोलून ठेवले की मग मटर कुठल्याही भाजीमध्ये आपण टाकू शकतो, खिचडीमध्ये किंवा मग मटरची सेपरेट भाजीसुद्धा करू शकतो। म्हणून म्हटलं की हे मटर आपण थोडे सोलून ठेवूया। आणि त्यानंतर मग 2-3 किलो मी आणखी मटर घेऊन आली होती नंतर, जे की मी फ्रोझन करून ठेवून दिलेले आहेत। तर इथे सगळे मटार जे आहेत ना ते माझे सोलून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि दिसायला किती म्हणजे मला वाटतं 1 किलो हे मटर होते आणि सोलल्यानंतर ते दाणे असे एवढे निघालेले आहेत। आणि हा कचरा वाटतं आपल्याला तेवढं की आपण केवढं आणलेलं, पण कचराच त्याच्यापेक्षा जास्त निघतो। तर इथे माझे मटारसुद्धा पूर्ण सोलून झालेले आहेत। इथे लगेच मी जेवणाला सुद्धा घेतलं, कारण गरमागरम भात होता, वरण होतं फोडणीचं, त्यावरती मस्त तूप टाकलं आणि जे काही पापड मी तळलेले होते ते घेतले आणि सोबत लोणचं। असं मस्त सिंपल पण टेस्टी जेवण होतं आजचं। आणि सोहमदादा थोडा उशिरा जेवणार होता म्हणून मी माझं आवरून घेतलं। त्यानंतर मग आता राहिलेलं आपलं किचनचं काम, लगेच भांडेसुद्धा आवरून घेतली। सकाळची सुद्धा चहाची भांडे अजून माझी पेंडिंग होती घासायची, तर ती सुद्धा मी आता आवरून घेणार आहे। आणि जेवण झाल्यानंतर लगेच जर आपण असं किचन आवरून घेतलं ना तर नंतर खूप जास्त पसारा दिसत नाही, कारण खाल्ल्यानंतर खरंच खूप आळस येतो। आणि आता जसं जसं उन्हाळ्याला सुरुवात होणार ना तर हीच रोजची कामं करायला खूप आपल्याला कंटाळा येणार। तर आणि कंटाळा केला तर मग ती संध्याकाळपर्यंत तशीच भांडी राहतात। आणि मला असं वाटतं की जेव्हा जी कामं आपल्याला करायची आहेत तर ती वेळेतच करायला पाहिजे। हां, कधीतरी मलाही कंटाळा येतो तर ते मी राहू देते, खूप काही थकलेली असेल, काही एक्स्ट्रा असेल तर। पण शक्यतो मी कधीच ठेवत नाही, किचनचं काम लगेच मी आटपून घेते, कारण संध्याकाळ झाली की संध्याकाळचं आपलं वेगळं रुटीन सुरू होऊन जातं। तरी ते पटापट जी काही जेवणानंतरची भांडी आहेत ती सगळी आवरून घेणार। भांडी आवरून झाल्यानंतर लगेच मी किचनसुद्धा म्हणजे गॅसची शेगडी वगैरे क्लीन करून घेणार। आधी ना मला सवय होती की गॅसवर पाणी टाकून प्रॉपर मी धुवून घ्यायची, पण आता ते मी खूप कमी केलेलं आहे, कारण मध्ये शेगडीमध्ये थोडा प्रॉब्लेम झालेला होता। त्यावेळेला जेव्हा ते सर्व्हिसवाले आले ना तर त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक वेळेला शेगडी ही धुवायची नाही, नाहीतर त्याला रस्ट लागण्याची भीती असते आणि म्हणजे गरज नसते बा, तुम्ही वरच्यावरती हलक्या हाताने ते पुसू शकता। म्हणून मग हलकंसं मी याच्यावरती ना जे सोप सोल्युशन असतं विम बार आपलं ते टाकते आणि म्हणजे जे सॉफ्ट स्क्रबर आहे त्याच्याने पुसून थोडं घासून घेते, वरच्यावरती क्लीन करते आणि मग या स्पॉंजने क्लीन करून घेते, तर खूप छान प्रकारे असं क्लीन होऊन जातं। त्यानंतर सर्वात शेवटचं काम ते म्हणजे की कपडे मशीनमध्ये लावलेले होते ते झाले, ते टाकून झाले। तुम्ही म्हणणार एवढेच कपडे होते का, तर नाही, सोमच्या बेडरूममध्ये ऑलरेडी मी एक तिकडे सगळे कपडे टाकलेले आहेत आणि जे मोठे कपडे असतात ना ते मी इकडे टाकते माझ्या बेडरूमच्या बाल्कनीमध्ये। तर अशा प्रकारे हे काम झाल्यानंतर मग माझी सगळी घरातली कामं आवरलेली आहेत। तर असंच माझं दिवसभराचं रुटीन असतं, थोडंफार कामं इकडे तिकडे होतात, कधी एक्स्ट्रा काम असतं। तर आज एक्स्ट्रा काम काही नव्हतं, फक्त मटर सोलायचे होते ते मी सकाळीच केलं।
तर असं माझं दिवसभराचं रुटीन होतं. आणि तुम्हाला माझं दिवसभराचं बिझी रुटीन कसं वाटलं? व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला नक्कीच मला कमेंट करून नक्कीच सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. माझे असे रुटीन ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतात का, किंवा कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा मला नक्कीच शेअर करा. कारण तुम्हाला कुठल्या कॉन्टेंटवर व्हिडिओ हवा हे मला तुम्ही कमेंट करून सांगत नाही, त्यामुळे मलाही ते समजत नाही. पण हो, माझं रुटीन थोडंफार असं असतं, म्हणून खूप जास्त असे रुटीन ब्लॉग किंवा डेली ब्लॉग कमेंट येतात की ताई डेली ब्लॉगसुद्धा शेअर करत जा. पण डेली रुटीन माझं असंच असतं, तर रोज रोज ते काय मी शेअर करू बरं? तर असं असतं. आणि हो, खूप सारे व्हिडिओ बनवण्याचा म्हणजे विचार आहे वेगवेगळ्या टॉपिकवरती, पण सध्या तरी तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे ते होऊ शकत नाही आहे. जसं जसं जमेल तसं मी नक्कीच शेअर करेल. आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्कीच करा आणि जे नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर भेटूया एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय.